साधारण रात्रीचे 11 वाजले होते आणि मी आणि माझा मित्र आम्ही दोघेही एक लग्न कार्य आटपून घरी चाललो होतो. गाडीवरचा प्रवास आणि थोडा लांबचा प्रवास असल्यानं आम्ही शक्यतो लवकर घरी पोहोचण्याच्या विचारात होतो. रात्रीची वेळ असल्यानं रस्त्यावर वाहनांची वर्दळ फारच कमी होती. चुकून एखादं वाहन यायचं आणि वेगात जायचं. थोडं अंतर पुढे गेलो आणि वाटेत एक घनदाट जंगल लागलं. मी गाडी चालवत असल्यानं माझं लक्ष फक्त रस्त्यावरच होतं. मागे बसलेला माझा मित्र मात्र वळवळत होता. गाडीच्या मागे बसून इकडं तिकडं बघणं हे त्याचं नेहमीच. मी गाडी साधारण 40 ते 50च्या स्पीडने चालवत होतो. त्या स्पीडने त्याला मागून कुणीतरी आपला पाठलाग करत आहे असं वाटलं आणि त्याला जोरदार घाम फुटला. तो मला म्हणाला, पांढऱ्या साडीतलं कुणीतरी केस सोडलेला आहे असा मला भास झाला. मी तर तसा घाबरतच हे ऐकून तर चड्डीत मुतायची वेळ आली होती. त्याने तर अगोदरच सीट ओली केली होती. पण मी मात्र सावरलो आणि त्याला म्हटलं, भूत बीत काही नाही रे, कुणीतरी जंगली प्राणी असेल, तो धावत गेला असेल. बघता बघता आम्ही जंगलाची वाट सोडली आणि पुढे शहराकडे येऊन पोहोचलो. आणि आज आपण अशाच न पाहिलेल्या पण लोकांना जाणवलेल्या 4 ते 5 भूतांच्या वेगवेगळ्या कथा जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी टायटस फर्नांडिस आणि आपण पाहत आहे कोकणी गॉसिप. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे मोपा एअरपोर्ट गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातील पेरनेम तालुक्यात मोपा येथील हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ते उत्तर गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या लगतच्या जिल्ह्यांना सेवा देतं आणि दाबोली मधील दाबोली विमानतळानंतर गोव्यातील दुसरं विमानतळ आहे. 11 डिसेंबर 2022 रोजी सुरू झालेलं हे विमानतळ GMR म्हणजे गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कडून चालवलं जातं. साधारणपणे 3000 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या विमानतळावर साधारणपणे 100 विमानांची आणि सुमारे 15,000 प्रवाशांची ये-जा असते. पण असं असलं तरी हे विमानतळ मात्र सध्या एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेचा विषय बनला आहे. तो म्हणजे रात्रीची हाकामारी, पांढरे कपडे, रडणारं बाळ, आग आणि बरंच काही. गेल्या काही दिवसांपूर्वी गोव्यातील काही प्रसार माध्यमांनी मोपा एअरपोर्टवर रात्रीची हाकामारी होत असल्याच्या तथ्यहीन बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की राजू नावाचा एक टॅक्सी चालक एका प्रवाशाला घेऊन विमानतळावर गेला होता खरा, पण तिथे गेल्यावर टॅक्सीतून प्रवासी गायब झाल्याचा दावा या वृत्तपत्रातील कथित करण्यात आला होता. अशा खोट्या घटनांमुळे मोपा प्रसिद्ध हॉरर एअरपोर्ट होत असल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे. शिवाय रात्रीच्या वेळी गोमंतकीय कर्मचारी एअरपोर्टवर काम करत नाहीत याचा तपास करायला हवा. काय भुताटकी वगैरे आहे का याचाही तपास करायला हवा असं गोव्यातील एका आमदारानं पत्रकार परिषदेत सवाल उपस्थित केला होता. तसेच सोशल मीडियावरही अनेकांनी मोपा एअरपोर्टवर भुताटकी असल्याचा तथ्यहीन दावा केला आहे. खरं म्हणजे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, ज्याला मोपा एअरपोर्ट म्हणून आपण ओळखतो, ते विमानतळ बांधण्यापूर्वी ती जागा भूत आणि अलौकिक कथांनी वेढलेली होती. या परिसरातील लोकांच्या दंतकथांनुसार या ठिकाणी रात्री अपरात्री अनेक विचित्र घटना घडल्याचं आणि दिसल्याचं बोललं जात होतं. स्थानिक कथांनुसार मोपा एअरपोर्ट आता ज्या भूमीवर आहे ती जागा एकेकाळी लपलेल्या गुहा आणि विविध देवींना समर्पित पवित्र मंदिरे होती. काही रहिवासी म्हणतात की या ठिकाणी लोकांच्या मृत शरीरांवर अंत्यसंस्कार केले जात होते. प्रामुख्याने गरोदर मृत महिलांवर अंत्यसंस्कार या ठिकाणी केले जात होते. त्यामुळे ही जागा आधीपासूनच एक विचित्र जागा म्हणून ओळखली जाते. या जागेला आध्यात्मिकते एवढेच गूढ आणि रहस्यमय ठिकाण म्हणून आधीपासून ओळखलं जातं. मोपा एअरपोर्ट परिसरातील एक लोकप्रिय दंतकथा म्हणजे या एअरपोर्टच्या धावपट्टीवर एक पांढऱ्या पोशाखातील महिला रात्रीच्या वेळी फिरत असल्याचं बोललं जातं. काही लोकांनी तिला रात्री उशिरा पाहिल्याचं लोकांचं म्हणणं आहे. शिवाय अमावास्येच्या वेळी विमानतळ परिसरात एक गूढ मोठी ज्वाला म्हणजे आग दिसते असं स्थानिकांचं म्हणणं आहे. तर मध्यरात्रीच्या वेळी एक महिला आणि तिच्या बाळाच्या रडण्याचा आवाजही येत असल्याचं काहींनी म्हटलं आहे. जेव्हा ही महिला आणि तिचं बाळ रडतं तेव्हा तो आवाज ऐकून गुरे, ढोरे आणि कुत्रे यांसारखे प्राणी एकमेकांवर चिडतात आणि ओरडतात अशी एक दंतकथा सांगितली जाते. तर अजून एक दंतकथा रनोको नावाच्या एका मोठ्या व्यक्तीची आहे, ज्याचा आत्मा विमानतळ परिसरात दिसतो असं म्हटलं जातं. काही लोकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी विमानतळ परिसरातील रस्ते अत्यंत भीतीदायक दिसतात आणि मध्ये विचित्र प्रकारचे आवाज येतात. मांजरे, कुत्रे अचानक आडवे जातात असंही काहींकडून बोललं जातं. मोपा एअरपोर्ट सुरू झाल्यापासून अशा अनेक दंतकथा लोकांकडून सांगितल्या जातात. या दंतकथांमुळे सफाई कामगार रात्रीच्या वेळी बाहेर काम करण्यास घाबरतात असंही बोललं जातं. काही अफवांनुसार रात्री 10:30 ते पहाटे 1च्या दरम्यान धावपट्टीवरील दृश्यमानता कमी होते आणि विमान आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष यांच्यातील संवाद विस्कळीत होतो अशी एक दंतकथा सांगितली जाते.
काही ऐतिहासिक माहितीनुसार आता ज्या ठिकाणी धावपट्टी आहे त्या जागी पूर्वी गुहा होत्या, पण पुरातत्व विभागाच्या तपासणीनुसार या दाव्यांना समर्थन देणारे कोणतेही पुरावे अद्यापही आढळले नाहीत. तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक तरुण तरुणी या एअरपोर्टवर काम करतात. असाच एक युवक मोपा एअरपोर्टवरून रात्रीच्या वेळी घरी परतताना त्याचा अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला. रात्रीच्या वेळी आणि भर अमावस्येला अपघात झाल्यानं लोकांनी गावभर एक अफवा पसरवली की तो मोपा एअरपोर्टवरून घरी परतताना ते भूत त्याच्या मागे आलं आणि त्या भूताने त्याचा जीव घेतला, अशी गावभर चर्चा रंगवली गेली. अशा तथ्यहीन गोष्टींमुळे मोपाला बदनाम करण्याचं काम केलं जात आहे. मोपा एअरपोर्ट म्हणजे भूत असं समीकरण लोक रंगवत आहेत. अशा अनेक दंतकथा लोकवाणी लोकांकडून बोलल्या आणि प्रसार माध्यमातून प्रसारित केल्या जात असल्या तर या कथांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. तर दुसरीकडे देव मानत असाल तर भूतांचं अस्तित्व मानायला हवं असं काहींचं म्हणणं आहे. तर काहींच्या मते मोपा एअरपोर्टमुळे दाबोलीचं महत्व कमी झालं आहे, त्यामुळे भूतांच्या नावाखाली मोपा बदनाम करण्याचं काम केलं जात असल्याचं बोललं जात आहे. तर भूतांच्या नावाखाली दुसरीच भूत आणि भूते धंदा तर करत नसतील ना, अशी शंकेची पाल लोकांच्या मनात चुकचुकत आहे. असं असलं तरी तिथे काम करणाऱ्या कामगारांशी कोकणी गॉसिपच्या टीमने संवाद साधला असता आम्हाला आतापर्यंत एअरपोर्ट परिसरात असा कोणताही अनुभव आला नाही असं म्हटलं आहे. शिवाय भूत असतील तर काय झालं, त्यांचं त्यांना काम करू द्या, आम्ही आमचं काम करतो असं हास्यास्पद विधान देखील कर्मचाऱ्यांनी कोकणी गॉसिपशी बोलताना केलं आहे. शिवाय स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार पूर्वीच्या काळात ठराविक जागेवर विचित्र घटना लोकांनी पाहिल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक जण आपल्याला आलेल्या अनुभवानुसार बोलतो असं काहींचं म्हणणं आहे. शेवटी देवाचं अस्तित्व आणि भूतांचे वाकडे पाय हे अनुभवल्याशिवाय आणि पाहिल्याशिवाय समजत नाही हे मात्र नक्की. त्यासोबतच मी ते सांगतो, कोकण आणि गोव्यातील अशाच दंतकथा पाहण्यासाठी पहा फक्त कोकणी गॉसिप.